प्रतापगडच्या पायथ्याशी खान पहार वाकवणारा अफजल खान म्हणला, एकदा महाराष्ट्राचा राजा जर माझ्या तावडीत सापडला ना, चिरडून टाकेल, मारून टाकेल त्या राजाला. वाट पाहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं त्याला, हा साहेब, हमें आपसे मिलने की इच्छा है, आ जाइए प्रतापगढ़ पे. महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. राजा यमाला आलिंगन द्यायला चालला. आपले राजे गेले तर काय होईल, त्यांनी राजाला मारलं तर काय होईल. घाबरायला लागले लोक, नवस करायला लागले लोक. नवस, आमचा राजा जगू दे, आमच्यासाठी यमाला आलिंगन द्यायला चाललाय. 33 कोटी देवांनी नवस पूर्ण केला महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, खा साहेब, हमें आपसे मिलने की इच्छा है, आ जाइए प्रतापगढ़ पे. तारीख दिली, वेळ दिला, वार दिला आणि 12:35 दुपारी भेटीची वेळ ठरली आणि भेटीसाठी एक सुंदर शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. अफजल खान आला, त्यानं शामियाना पाहिला. त्याच्याबरोबर 2 जण होते, एक त्याचा वकील आणि दुसरा सय्यद बंडा अंगरक्षक. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर 2 जण होते, एक जीवा महाल आणि दुसरा संभाजी काऊजी. हा संभाजी काऊजी ना, हा सुद्धा 97 किलो वजनाचा होता आणि 7 फूट उंच होता. अफजल खाना इतकंच वजन आणि उंची होती. राजांनी सांगितलं, जर मला त्यांनी मारलं तर संभाजी याला सोडायचा नाही. संभाजी काऊजींनी सांगितलं, राजे, तुम्हाला तो मारू शकत नाही. समोरासमोर आले, शामियाना पाहिला. त्याला वाटलं राजा चर्चा करायला आला. त्याला काय माहिती, राजा सुद्धा फाडायच्याच तयारीत आला होता. भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियाना. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शामियानात आला. छत्रपती शिवाजी महाराज खानाच्या समोर आले. तो हसायला लागला. त्याला वाटलं राजाची उंची माझ्या छाती इतकी आहे, राजाचं वजन तर माझ्या वजनाचे निम्मच आहे. राजाची मान जरी हातात सापडली तर राजा जगत नाही. हसायला लागला. आओ शिवाओ, हमारे गले लग जाओ. भेटीसाठी छान उभारी, नक्षीदार शामियाना. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, कान हाक मारितो हसरी. राजाला सोडित नाही अशी नजर रोखली महाराज त्यांनी एक डाव टाकला. ओने आओ शिवाओ, हमारे गले लग जाओ. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र करता, तुमच्या आमच्या करता त्यांनी यमाला आलिंगन दिलं. त्यांनी आलिंगन दिलं. त्या आलिंगन दिल्यानंतर त्यांनी मान दाबली. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला.
मिनिटं आहे बरं का राजांकडे, जास्त वेळ नाही. मान दाबली, वरून वार केला. त्याला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज तयारीत आले नसती. तयारीत राहणारे, नियोजनात राहणारे जगातले सर्वश्रेष्ठ राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून अमेरिकेच्या अभ्यासक्रमात धडा आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. आपला राजा मॅनेजमेंटचा गुरु. वार केला, चिलखत होता अंगाला, खर्र आवाज झाला. त्याला वाटलं राजा तयारी करा, राजा तयारी करा. त्याने चिलखतावर वार केला, खर्र आवाज झाला. महाराज ती कट्यार पाठीत गेलीच नाही आणि मान त्याची थोडी ढिल्ली झाली. राजे मात्र तयारीत आले होते. राजांच्या हाताला वाघनख होते, वाघनखाला विष लावलेलं होतं. राजांनी ते हात असे मोकळे केले आणि या हाताला, उजव्या हाताला इथं एक बिचवा होता, बिचवा. तो बिचवा बरोबर त्याच्या पोटात कुठं लोटला माहितीये का, जिथं त्याचं जठर होत. बिचवा लोटला आणि त्याचं जठर फुटलं. बिचवा लोटला, त्याचं जठर फुटलं. आणि महाराज तो म्हणायला लागला, दगा दगा दगा, अरे दगा, ये शिवाने हमसे दगा किया. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, खा साहेब, दगा पहिले हमने नहीं, दगा पहिले तुमने किया. पहिला वार तू केलास म्हणून या राजाने वार केला. माझे वार झेलून दाखव. बिचवा लोटला, वाघ नको होते हाताला, पोटात घातले, असं पोट फाडलं, असं पोट फाडलं, यमाला सुद्धा घाम आला. यमाला घामाला असा फाडला महाराज. खानदा अभिमान मानला, खानदा अभिमान मानला, कट्यारीचा वार त्यानं केला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. पोटामध्ये बिचवा टाकलेला, पोटामध्ये बिचवा टाकलेला. वाघ नख्याचा मारा केला, वाघ नख्याचा मारा केला. तडागाला खानाचा कोथळा बाहेर आला जी, बाहेर आला जी, बाहेर आला जी, बाहेर आला जी. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पावन केला कृष्णेचा घाट, गावली गुलाबीची होड. मांडला मराठेशाहीचा ताट हे हाजी, मांडला मराठेशाहीचा ताट हे हाजी, मांडला मराठेशाहीचा ताट हे हाजी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सब संतन की. एक लक्षात ठेवा, हा देवीकडे गेले, देवीला सांगितलं, आई हा तुला शब्द दिला होता, तुला नवस केला होता, ज्यानं छडी लावली तो औषधाला सुद्धा शिल्लक ठेवला नाही. आणि महाराज हा देवीचा भक्त आईला नवस करतोय आणि देवी आशीर्वाद देते. जसे छत्रपती शिवाजी महाराज गेले तसा तुळजापूरच्या मंदिरात प्रकाश निर्माण झाला आणि आई जगदंबेनं, तुळजाभवानीनं छत्रपतींना आशीर्वाद दिला. लख पडला प्रकाश. शेवटचा गोंधळ तुळजाभवानीच्या नावानं, 3.5 शक्तीपीठाच्या नावानं, पांडुरंगाच्या नावानं, गणपतीच्या नावानं जागर. आणि हा जागर झाला का कीर्तनाचा समारोप. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाची
उसा भरून मळवट या कपाळी पडला काच्या दिवटा मजालिका गोंधळा बाबोलाडी भवानीचा आई राजा उद 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 तुळजापूर तुळजा भवानी आईचा माऊर गडी रे दुका देवीचा आई सप्तशृंगीचा आई अंबाबाईचा हा सकल कलाधिपती गणपती धाव पंढरपुरवासिनी विठाई नाव गाज भजनाची येऊ दे ग सांज सृजनाची वाजू दे ग पत्थरातून फुट